एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. बरी आहे रे लापशी? बरी झकास आहे. सुंठ का काय कसला तरी मस्त वास येतोय. जायफळ आहे, जायफळ. मी करायचं तेव्हा घालायचं जायफळ. कधी? हा हा हो, तू पुरी करायचीस तेव्हा तेच म्हटलं, आठवतंय मला. जायफळ जावा त्या सुंठ नाही. स्वानंदी इथे आहे ना, तोपर्यंत रोज पिहिला. मी गेल्यावर पण पिता येईल की? बाळूला सांगते तिच्याकडनं शिकून घे म्हणून. काय नाही हो, लिक्विड शिरा आहे हा, बाकी काही नाही. बाळूला सांगायला पाहिजे शिकायला. मी काय म्हणतो ललिता, हवे का लापशी अजून तुम्हाला? बाळू लापशी नको, राहिलं वेगळंच काहीतरी हवंय. आपल्या जानकी वेणी आणि निलिमाचे दागिने आहेत ना तुझ्याकडे, हो ते हवे होते. मिळणार नाही तर तुम्हाला? असं काहीतरी मगाशी म्हणाले होते का हो मी? नाही आठवत नाही मला जरा काहीतरी. नाही नाही छे, तू असं अजिबात म्हणाली नाहीस, कधीही म्हणाली नाहीस तू. ते दागिने विकून आपण आश्रमाचं काम करून टाकूया ना. हे बघ ललिता, आतापर्यंत माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात तू मला साथ दिलेली आहेस. माझं हे कामही तूच करणार आहेस. एकमेकांचे काही पर्याय आहे का आपल्याला? सत्य आहे. नाही पण वहिनीने जर विचारलं दागिन्यांबद्दल तर काय सांगायचं का मग? छे, त्या कशाला विचारती? त्यांच्या कपाटात दागिने नाही आहेत हे सुद्धा त्यांना अजून समजलेलं नाहीये. म्हणजे सकाळीच विकून टाकू दागिने, म्हणजे सकाळीच काम करून टाकू ते. तू किती हुशार असलीस ना ललिता, तरी मी तुझा गुरु आहे. मनातल्या मनात काय बडबड करताय? जे काय बोलायचं ते स्पष्ट बोला ना. काय तू बोल, फोन वाजतोय तुझा. लक्षात नाही ना. हा कशाला फोन करते एवढा रात्री? बोल ग. अगं तुझ्या फोनची वाट पाहते सकाळपासून. तू मला बोलवलंयस ना, आठवतंय ना? हो आठवते ना. येताय ना तुम्ही? हो, आम्ही चौघी येणार आहोत. तुझ्या सुनीला बघायला बोलवलंयस तू, मग आम्ही नाही येणार. आणि आम्ही संध्याकाळी येतो, चालेल ना? हो या चालेल. ठेवू फोन? हां बरं ठीक आहे, बाय. या येतात लक्षातच नाही माझ्या. मैत्रिणी येतात उद्या माझ्या. कशाला? कशाला म्हणजे स्वानंदीला बघायला येत आहेत त्या. तुम्ही काम करा, सगळं 7चं गजर लावा. ते सगळे कामं उरकायचेत मला. झोपते मी, झोप आले मला. उचलून ठेवा ते मुंग्या लागतील. उद्या आहे म्हणजे घरात कलगी तुऱ्याचा सामना होईना का? सकाळी उठून दागिने आधी हस्तगत करायला पाहिजेत. आता काय झालं असतं तर मग काय घडलं असतं हा विचार करून उगाच टेन्शन घेण्यामध्ये काही अर्थ आहे का? नाही ना. सगळं ठीक होणार आहे. सगळं ठीक होणार.
थांब थांब, तुझी ताई गेली जाताना माझं भलं करून गेली. जायचं नाही. ए ए ए ए ए धुंदी गुलाबी की वेडेपणा म्हणावे तरी काय ना कल्पना कळते नवळते अशी भावना प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना वाऱ्यात तू शहरात तू कधी गहिऱ्या निळ्या इशाऱ्यात तू मिटले नैना तरी तो पुन्हा प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना कधी घरी दारावरी मन घुटमळते कधी अंगणी हे धावते हर खुणी धुन जुनी मन गुणगुणते कधी एकटेसे नादावते होती दिशा नाहीशा तुझ्या विना मला करमेच ना हे झाले असे काय माझ्या मना प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना हुर हुर ही वाटे नवी जरी नको तरी वाटे हवी कळते नवळते अशी भावना प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना हॅलो 100 वर्ष आयुष्य का? हा, मलाच मिस करत होतीस ना? माझीच आठवण काढलं चाललं होतं ना? खूप मिस करते तुम्हाला. मी पण खूप मिस करतोय. काम करताना पण ना बॅक ऑफ द माइंड तूच असतेस. काय करणार, पण असा निवांत वेळच मिळत नाही. आता मिळाला म्हणून तुला फोनच केला. तुम्ही असे कुठे गेलाय की एक फोनही करता येत नाही? मला किती आठवण येते तुमची. ओ, मला काय वाटत नाही. आणि तुला माझी आठवण येते खोटारडी कोणीकडची. चल, मी खोटं नाही बोलत. तुला माझी नाही, आपल्या रोमांसची आठवण येते. खरं ना? गप्प बसा हो. येस, गप्प बसा. द गोल्डन वर्ड्स. अगं, हेच ऐकायला मी तरसलो होतो. आता मला वाटतं की मी माझ्या स्वानंदीशी बोलतोय. गप्प बसा. काय तुम्हाला काहीच कसं कळत नाही. मला किती काय काय सांगायचंय तुम्हाला. खूप प्रश्न विचारायचे. तुम्हाला माहितीये, तुम्ही नसलात ना की असं ना हरवल्यासारखं होतं मला. तू खरंच हरवलीस माहितीये का तुला? कारण तुला मी इकडे घेऊन आलोय माझ्या बरोबर. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही ना, म्हणून तुला मी चोरून आणलं इकडे माझ्या बरोबर. कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. खूप. माझं जास्त प्रेम आहे तुमच्यावर. ओ मॅडम, काय बोलताय तुम्ही? माझं प्रेम जास्त आहे तुमच्यावर. हा, ओके. हे तुम्ही कशावरनं ठरवलं? ठरवायचंय काय त्यात? मी तुला बोलू शकतो. आय लव्ह यू स्वानंदी. तू बोलू शकतेस? अच्छा, असं आहे का? बोलून दाखवलं म्हणजे असतं का?
मग ठीक आहे. एक मिनिट नको बोलूस. मला बघायचंय तू आय लव्ह यू म्हणताना कशी दिसतेस ते. ते तर मग मला जमणारच नाही. का नाही जमणार? प्लीज लवकर या. ओ नो शे. काय झालं? बघ ना, आता मला 2 दिवस फोन पण करता येणार नाही तुला. तुम्ही माझा जराही विचार नाही ना करत. अगं तुझाच विचार करतो मी. तोच तर माझा प्रॉब्लेम झाला की फक्त मी तुझाच विचार करतो, काम करतच नाहीये. पण ऐक, सगळं साठवून ठेव तुझ्याकडे. तुला जे मला सांगायचंय, तुला माझ्याशी जे बोलायचंय, तुला जे काही शेअर करायचंय, सगळं साठवून ठेव. आणि मी आलो की सगळं सांग मला. सगळं ऐकायचंय. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मला. ठेवू आता फोन? लवकर या. हो. लव्ह यू. लव्ह यू. वाळूदादा टिफिन. थँक्यू. जुईल्या, आता प्लीज 2 तास तरी काही खाऊ नकोस. पोटभर नाश्ता केलायस. मला जास्त खायला घातलं आणि स्वतः काहीच खाल्लं नाही. अगं खाल्लंय आणि टिफिन पण घेतलंय. बरं मी निघते आणि तू कळल्या तुझ्या सूचना. अभ्यास नीट कर, काकूंना त्रास देऊ नकोस आणि अभ्यास करताना पेंगू नकोस. स्वानंदी, गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. निघाली नाहीस ना अजून? नाही, निघतेच आहे. मग आज जरा सुट्टी घे. म्हणजे? अगं संध्याकाळी मैत्रिणी येणार आहेत माझ्या, त्यांना भेटायचंय तुला. नाही आई, मला सुट्टी घेणं पॉसिबल नाही होणार, कारण आत्ताच लग्नासाठी मोठी सुट्टी झाली ना. नोकरी आहे का गुलामगिरी? सुट्टी घेता येणार नाही म्हणजे? आई प्लीज, हवं तर ना मी संध्याकाळी लवकर येईन. म्हणजे कसं, तुम्ही वाट बघायच्या आधीच मी घरी आली असेल. म्हणजे नाहीच ऐकणार आहेस माझं तू? एक खरंच शक्य नाही. सॉरी. ओके ओके, बाय बाय बाय. अभ्यास कर. माझा शब्द ओलांडून गेलीस ना. आता संध्याकाळी मैत्रिणींसमोर तुझे काय हाल करते ते बघच तू. मस्त. अरे वा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग नीलिमा, एकटीच करत बसलीस तू सगळं? आणि बाळू कुठे? बाळू काका बाहेर गेलेत, आईनीच पाठवलंय त्यांना. अगं हो की, 9 वाजत आले. ललिता उठलीच असेल. वहिनी, अहो उठले मी, जरा बाहेर जाऊन येते. निलिमा चिवडा दे ना जरा. ललिता, भाऊजी तुम्ही दोघंही खाऊन घ्या ना 2 घास जरा. बसा. नाही नको, आज जरा घाईत होत. आज इतक्या सकाळी सकाळी काही महत्वाचं काम आहे का? हो वहिनी, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना. सत्य आहे. घरातला मोठा मुलगा नाश्ता करत बसलाय, मग संसारासाठी आम्हालाच मरायला हवं नाही का? आणि एकदा 20,000 दिले की त्याला फांद्या, फुलं, पानं फुटली असं वाटतं का? जुईली,
बाळा ब्रेकफास्ट झाला का तुझा? हो मी ताईसोबत केला आणि माझी खाऊची पिशवी आहेच ना त्यातून खाते मी. निरंजन मला एवढंच म्हणायचंय 20,000 कसे पुरणार? घरातला मोठा मुलगा आहेस तू. किती वर्ष खपायचं रे ह्यानी? ऍक्च्युली आई रात्री मला यायला उशीर झाला. आत्ता देणारच होतो मी तुला. किती आहेत म्हणायचे? 25 आहेत. 5 वाढले ह्या महिन्यात. हळूहळू असेच वाढत जातील. एक दिवस मी पूर्ण घराची जबाबदारी घेईन. तू पूर्ण घराची जबाबदारी घेशील याची खात्रीच आहे मला. आणि माझा आशीर्वादही आहेच तुला. पण निरंजन एक गोष्ट सांगू का? खर्च हळूहळू नाही वाढत, ते धावतात. 25,000 फक्त घरातल्या भाजीपाल्यानंच पुरेल. आता 2 जण भाज्याच खा महिनाभर. आणि ना तुम्ही तुमच्या त्या नर्सरीमध्ये भाज्या का नाही रे लावत? म्हणजे डबा घेऊन जायलाच नको ना. भाजी उगवली की खाल्ली भूक लागल्यावर, नाही का? असंही निसर्गाची आवड आहेच तुम्हाला नाही तरी. ललिता अगं म्हणजे मी काय म्हणते आपण संक्रांतीचं हळदी कुंकू करायचंय ना ग? हो वहिनी तुम्ही निमंत्रण करा फोनवरनं. मी त्या साड्या आणि वाहनाचं बघते काय करायचं ते. हो घेऊन येते पैसे आत. 25,000. हॅलो निरंजन नको बाळा मनाला लावून घेऊस. खाऊन घे ना 2 घास. वहिनी साहेब हां बाई साहेब कुठे आहेत? ह्या ड्रायक्लीनच्या साड्या आणल्यात. ठेव तिकडे. बाळू आणि ते झालं ना की आधी हातपाय धुवून किचनमध्ये कामाला जा. हा तू निलिमाला पण जायचंय कामाला. हो हो निलिमा 2 घास खाऊन घे बाळा तूही. हे बघा तुम्ही दोघंही जरा लक्षात घ्या. घरात मोठी माणसं आहेत ना. 2 शब्द बोलणार ना ती. पण म्हणून त्याचा राग असा अन्नावर नाही बरं का काढायचा. समजतंय ना तुम्हाला मी काय म्हणते ते? हो काकू. खाऊन घ्या हा दोघं. बाईसाहेब ह्या साड्या आल्या. आल्या का? उघड गाठोडं बघू कुठल्या कुठल्या आहेत. संक्रांत असेल तर काळ्या साड्या आल्या असेल ना बघून ठेवते जरा. भाऊ दादा कोणाच्या साड्या आहेत ह्या? आमचा वृद्धाश्रम आहे ना तर तिथल्या बायकांना दान देण्यासाठी आणल्यात त्या साड्या. ह्या तर त्याच काळ्या साड्या आहेत. वाव काकू किती ग्रेट आहेत. आश्रमात पोहोचवण्याआधी ड्रायक्लीन करून घेतल्या साड्या. लाखासाठी मी दागिने विकते जरा आणि मुलगा 25,000 ठेवतो हातावर. घर चालवणार म्हणे हा. ललिता हे सगळं स्पष्ट बोलायलाच पाहिजे का? दागिने विकले जातात ना त्याचा त्रास होतोय मला म्हणून ऐकवते तुम्हाला. तो झालं असेल तर निघे. चला बाळू गाडी पुसून ठेवलीस का? हो बाईसाहेब. आणि साड्या पण आणल्या ड्रायक्लीन करून. कुठे ठेवल्यास? त्या काय तिकडे ठेवल्या. आधी माझ्या बेडरूम मध्ये ठेवून जा. ठेवतो.
जुईली, इथेच बसून अभ्यास करायचा आहे हा? माझ्या बेडरूम मध्ये जाऊन उचक पाचक नाही करायची. काय बोलतेस ललिता? उशीर होतोय, चल. मी यांच्या खोलीत जाऊन कधी उचक पाचक केलीये? उगाच काहीतरी. आई, आई, अहो माझा स्वयंपाक कधीचा तयार आहे, पण जेवायला माणसं हवीत ना घरात. जुईली तिकडे, अनिता माहेरी गेली, घरात फक्त तुम्ही आणि मी. एकच जेवण किती वेळ वाढायचं आई? तू पण सायलीचीच वाट बघतेस ना? हो ना. आता उशीर होणार होता तर फोन करून कळवायचं नाही का? आता मी विचारलं तर म्हणाल भूक नाही, वडापाव खाऊन आले मैत्रिणी बरोबर. हे वडापाव आणि मैत्रिणी, कंटाळा आलाय बाई याचा. नाही म्हणजे मैत्रिणी हव्यात हो मुलींना. पण आई, सायलीचं हल्ली जरा जास्तच झालंय.